एकदा जर कामाला सुरुवात झाली ना, इतके कामं येतात एकावर एक एकावर एक, काय करावं तीच कळत नाही. त्यापूर्वीच तुम्हा सर्वांना जय सियाराम. जाऊ द्या, आपलं कामाचं तर काय नेहमीच चाललेलं आहे. शेत म्हटलं की काम आलंच बघा. इकडं मग खुराकाची गाडी खाली करतोय का नाही तोपर्यंत आम्हाला जायचं होतं फवारण्यासाठी. आता सगळं आटा असतं ते खवा सकाळी देण्यापर्यंतचा केला होता. आम्हाला जायचं होतं फवारायला, कारण आमच्या पेरूच्या बागेवरची बुरशी काही कमी आलेली नाही, त्याच्यामुळे इकडं फवारायला आलो. खुराकाची गाडी खाली केली, तीच इकडं चला पळा. मग काय जर असा कमी आला, आता ज्याच्याकडून आपण घेतलेत न रोपं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली औषधं ते आणलेले आहेत. यापूर्वी फवारलं होतं, पण ॲग्रो दुकानदाराला विचारून आणलेली होती. त्याचा काही रिझल्ट एवढा चांगला भेटलेला नाही, त्याच्यामुळे त्यांनाच स्वतः विचारलं आणि अशा प्रकारचे औषधं आणलेली आहेत बघा. आणि इकडं इतकी बुरशी पडलेली काय विचारूच नका. थांबायचं नाव घेत नाही. आता कुठं तरी किंचित एखाद्या झाडावर कमी झाली, नाहीतर बऱ्याचशा ठिकाणी बुरशी काही गेलेली नाही. त्याच्यामुळं अजून एकदा हात घ्यायचा असं आमचं चाललेलं आहे. तर काय सांगायचे तुम्हाला, तिथं फवारायला गेलो आणि आमच्या फवाऱ्याचा झाला घोटाळा. आता पेट्रोलचा फवारा होता, औषधं वगैरे फोडून ठेव म्हणले होते मला. मग औषधं जे फोडून ठेवलं, बाटल्या फोडून ठेवल्या आणि बरं झालं सिंटॅक्समध्ये ओतलं नाही, नाहीतर औषध वायाला गेलं असतं. म्हटलं त्यांनी अगोदर म्हणले थांब मला एकदा चालू करून बघू दे, कारण कसं असतं कधी काही बंद पडणं ते काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे ह्यांनी चालू करून बघितलं तर ते चालूच झाला नाही. मग काय झाला मूड ऑफ. पण आपला लसूण लावलेला आहे ना 8 दिवसापूर्वी, तो एकदम छान वापलेला आहे. आता हा लसूण पाहिल्यावर मूड एकदम छान झाला. चला म्हटलं काही का असा एक समाधान भेटलं. आपला लसूण सुंदर असा उगवलेला आहे. कांदेही छान चिटकलेले आहेत आणि गवतही भरपूर झालेलं आहे. कारण आता हे गवत काय म्हणते 15 दिवसानं चला खुरपायला या. इकडं मग चला शेणखत टाकायचं सुरू झालं आमचं. तिकडून आलो, फवारा ते तिथंच खाल्लाकडंच ठेवलेला होता आणि इकडं शेणखत टाकायला चालू केलेलं आहे. आता दुपारनंतर अजून हेच काम सुरू झालेलं. दुपारपर्यंत तर ते होतं गोट्यावरचे कुठं खुराकं खाली कर, हे कर ते कर. आणि संध्याकाळी माझ्या आत्याच्या नातीचं लग्न आहे, सुहासनीचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मी इथं पोचले. माझी आत्या गावातच आहे आणि ही माझी सगळ्यात मोठी आत्या आहे ही. इथं मग विडा उचलायचं चालू आहे. आता तिची आणि माझी भाऊकी एकच आहे, परंतु मी तिची भाची असल्यामुळे मी पाहुणी म्हणून त्यांनी मला विडा उचलायला लावला. इकडं मग बांगड्या भरायचा कार्यक्रम होता. इकडं